जय हिंद मित्रांनो, मी महेश कोरे, संचालक एम.के स्टडी पॉइंट अँड फिजिकल अकॅडमी गोंदिया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात बुद्धिमत्ता या घटकावरील सगळ्यात महत्त्वाचा एक घटक, आणि तो म्हणजेच सगळ्या परीक्षेत प्रश्न विचारला जाणारा घटक म्हणजे तो आहे बैठक व्यवस्था, सिटिंग अरेंजमेंट. या घटकावर आपल्या 2024 ला झालेल्या पोलीस भरतीमध्ये कोणत्या जिल्ह्याला कोणता प्रश्न आलेला आहे हे आपल्याला या ठिकाणी सविस्तरपणे पाहायचे आहे. तर आजचा या ठिकाणी विषय आहे कोणता, तर तो आहे बैठक व्यवस्था. बैठक व्यवस्था या घटकावर 2024 ला कोणते प्रश्न आलेले आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. तर या ठिकाणी चला सुरुवात करूया आपण. पहिला प्रश्न, या ठिकाणी पहिला प्रश्न कोणत्या जिल्ह्याला विचारलेला आहे, तर तो विचारलेला आहे अमरावती पोलीस शिपाई भरती 2024 ला. काय म्हणतो प्रश्न पहा. तर या ठिकाणी 5 मुले एका रांगेत बसले आहेत. राहुल हा सचिनच्या डाव्या बाजूला आणि सौरभच्या उजव्या बाजूला बसला आहे. वीरेंद्र हा सौरभच्या डावीकडे मात्र पार्थिवच्या उजव्या बाजूला बसला आहे. तर सर्वात कडेच्या बाजूला कोण बसले आहेत. म्हणजेच या ठिकाणी एकूण 5 विद्यार्थी आपल्याला दिलेले आहेत. या 5 विद्यार्थ्यांपैकी आपल्याला 1 2 3 4 आणि 5 विद्यार्थी झालेत. आपल्याला दोनही कडेला कोणतं विद्यार्थी बसलेले आहेत ते काढायचं आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला बैठक रचना लक्षात घ्यायचं आहे. बैठक व्यवस्था पाहण्यासाठी तुम्हाला दिशेचं ज्ञान असायला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं, त्या ठिकाणी बाजू म्हणजेच डाव्या बाजूला आणि उजवी बाजू ही तुम्हाला समजायला पाहिजेत. उजवी बाजू म्हटलं तर ह्या बाजूला होत असते, डावी बाजू म्हटलं तर ह्या बाजूला होत असते. या पद्धतीने लक्षात घ्या. काय म्हणतो प्रश्नाकडे लक्ष द्या. राहुल हा सचिनच्या डाव्या बाजूला आहे. या ठिकाणी आपण राहुल या ठिकाणी घेतला आणि या ठिकाणी सचिन घेतला, तर निश्चितच सचिनच्या डाव्या बाजूला काय होईल, तर राहुल होईल. राहुल हा सचिनच्या डाव्या बाजूला आणि सौरभच्या उजव्या बाजूला आहे. याचाच अर्थ सौरभ या ठिकाणी आहे असं आपण गृहीत पकडू. कारण या ठिकाणी वरची दिशा उत्तर असते आणि उत्तरेकडे जर आपण पाहिलं तर उजवी बाजू ही पूर्व दिशा असते आणि डावी बाजू ही पश्चिम दिशा असते. तर सौरभच्या उजव्या बाजूला बसला आहे. वीरेंद्र हा सौरभच्या डावीकडे आहे. वीरेंद्र म्हटलं तर या ठिकाणी सौरभच्या डाव्या बाजूला काय असेल, वीरेंद्र असेल, डावीकडे आहे. मात्र पार्थिवच्या उजवीकडे आहे. म्हणजेच या ठिकाणी वीरेंद्र हा पार्थिवच्या उजवीकडे आहे. याचाच अर्थ या पद्धतीने आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच या ठिकाणी उजव्या बाजूला बसलाय तर सर्वात कडेच्या बाजूला, म्हणजेच या ठिकाणी आपण पहिलं घेतलं या ठिकाणी सचिन. त्याच्यानंतर रचनेनुसार पाहिलं तर या ठिकाणी येईल आपलं राहुल. त्याच्यानंतर या ठिकाणी येईल आपलं सौरव किंवा सौरभ या पद्धतीनं. आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी येईल वीरेंद्र आणि त्याच्यानंतर कोण येईल तर पार्थिव येईल. या पद्धतीने रचना आपल्याला करता येईल. मग यानुसार पाहिलं आपण तर दोनही बाजूला जर पाहिलं आपण तर दोन्ही बाजूला कोण कोण येणार आहेत, तर या ठिकाणी दोन्ही बाजूला कोण येतील, तर अगदी डावीकडे जर पाहिलं तुम्ही तर त्या ठिकाणी कोण आहे, तर तो आहे पार्थिव. आणि सर्वात उजवीकडे पाहिलं तर तो आहे सचिन. म्हणजेच या ठिकाणी पार्थिव आणि सचिन हे 2 विद्यार्थी काय असतील, तर कडेला असतील किंवा दोनही टोकाला असतील असं आपण म्हणू शकतो. मग पार्थिव आणि सचिन म्हटलं तर पर्याय क्रमांक 1 हा काय असेल, आपलं योग्य उत्तर असेल. चला पुढील प्रश्न लक्षात घ्या. काय म्हणतो पुढील प्रश्न. या ठिकाणी पुढील प्रश्न आहे, प्रश्न विचार सोलापूर शहर पोलीस आयुक्त 2024 ला. काय म्हणतो प्रश्न लक्षात घ्या. एका चौकोनी टेबलाच्या भोवती 2 मुले आणि 2 मुली या ठिकाणी लक्षात घ्यायचा बसलेल्या आहेत. ते उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम दिशेला तोंड करून बसलेले आहेत. कोणत्याही मुलीचे तोंड पूर्वेकडे नाही. विरुद्ध लिंगाच्या व्यक्ती एकमेकाच्या विरुद्ध दिशेला बसलेले आहेत. एका मुलाचे तोंड दक्षिण दिशेला आहे, तर मुली कोणत्या दिशेला तोंड करून बसलेल्या आहेत, असा हा आपला काय आहे प्रश्न आहे. काय म्हणतो, एका चौकोनी टेबलाच्या भोवती, या पद्धतीनं चौकोनी टेबल आहे,
भोवती 2 मुले आणि 2 मुली बसलेल्या आहेत। मग या ठिकाणी पूर्व पश्चिम उत्तर दक्षिणेला तोंड आहे, याचा अर्थ या ठिकाणी एक मुलगा किंवा मुलगी बसलेला असेल, या पद्धतीने त्यांची बैठक व्यवस्था असेल। हे 4 विद्यार्थी आहेत। मग काय म्हणतो, तर या ठिकाणी पूर्व पश्चिम दिशेला तोंड करून बसलेले आहेत, कोणत्याही मुलीचे तोंड पूर्वेकडे नाही। आता या ठिकाणी पहा, या पद्धतीने जर बैठक व्यवस्था असेल, जर एक विद्यार्थी हा पश्चिमेला बसलेला असेल तर निश्चितच त्याचा तोंड हा पूर्वेला असेल। जर उत्तरेला बसलेला असेल तर त्याचं तोंड हा दक्षिणेला असेल। दक्षिणेला बसलेला असेल तर निश्चितच त्याचं तोंड हा उत्तरेला असेल। आणि या ठिकाणी पूर्वेला बसला असेल त्याचं तोंड कोणाकडे असेल, तर पश्चिमेकडे असेल। मग या ठिकाणी कोणत्याही मुलीचे तोंड पूर्वेकडे नाही। मग ही झाली आपली पूर्व दिशा, त्याच्यानंतर ही आहे उत्तर दिशा, त्याच्यानंतर ही आहे दक्षिण दिशा आणि त्याच्यानंतर पूर्वच्या विरुद्ध बाजूला आहे पश्चिम दिशा। तर या पद्धतीने 4 दिशा आहेत। मग या ठिकाणी कोणत्याही मुलीचे तोंड पूर्वेकडे नाही, याचाच अर्थ या ठिकाणी कोण बसलेला असेल, तर या ठिकाणी मुलगा बसलेला असेल, म्हणजे बॉय, मी बी लिहितो। तर या पद्धतीने लक्षात घ्यायचा, पूर्वेकडे तोंड कोणत्याही मुलीचे नाही, याचा अर्थ या ठिकाणी काय असेल, बॉय बसलेला असेल। मग एक अजून प्रश्न आहे की मुलगा आणि मुलगी हे अल्टरनेट बसतात, म्हणजे या ठिकाणी मुलगा असेल तर निश्चितच या ठिकाणी काय असेल, तर गर्ल्स असेल, म्हणजे मुलगी असेल। या ठिकाणी गर्ल्स असेल तर या ठिकाणी काय असेल, मुलगा असेल। या पद्धतीने विरुद्ध बसलेले आहेत। मग या ठिकाणी काय होईल, पूर्वेला तोंड नाही, याचा अर्थ या ठिकाणी काय असेल, तर मुलगा बसलेला असेल। मग या ठिकाणी मुलगा बसलेला आहे तर निश्चितच या ठिकाणी काय असेल, मुलगी बसलेली असेल। या पद्धतीने एका मुलीची दिशा ही आपली निश्चित झाली, पूर्वेला बसलेली आहे, याचा अर्थ याचं तोंड कोणत्या दिशेला असेल, पश्चिम दिशेला असेल। दुसरा मुद्दा लक्षात घ्या, विरुद्ध लिंगाच्या व्यक्ती एकमेकाच्या विरुद्ध दिशेला बसलेल्या आहेत। एका मुलीचे तोंड दक्षिण दिशेला आहे, कोणत्या दिशेला आहे, एका मुलाचं तोंड दक्षिण दिशेला आहे। मग या ठिकाणी दक्षिण दिशा म्हटलं ही, याचा अर्थ या ठिकाणी कोण बसलेला असेल, मुलगा बसलेला असेल, म्हणजे बॉय बसलेला असेल। निश्चितच विरुद्ध लिंगाच्या एकमेकाच्या विरुद्ध बसलेला आहेत, याचा अर्थ या ठिकाणी काय असेल, गर्ल्स असेल। मग या ठिकाणी जर गर्ल्स असेल, या ठिकाणी गर्ल्स असेल, पूर्वेला बसलेली आहे, याचा अर्थ तिचा तोंड कोणत्या दिशेला असेल, पश्चिम दिशेला असेल। मग दक्षिण दिशेला जर गर्ल बसलेली असेल तर तिचा तोंड कोणत्या दिशेला असेल, उत्तर दिशेला असेल। म्हणजेच त्या दोन्ही बसलेल्या मुलीचे तोंड कोणत्या दिशेला असेल, असा प्रश्न विचारलेला आहे। तर मुली कोणत्या दिशेला तोंड करून बसलेल्या आहेत, तर एक आहे पश्चिमेला आणि दुसरा आहे उत्तरेला। मग पश्चिम आणि उत्तर जर म्हटलं आपण, तर या ठिकाणी उत्तर आणि पश्चिम, या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हा काय असेल, तर आपला योग्य उत्तर असेल। तर या पद्धतीने बैठक व्यवस्था हा टॉपिक समजण्यासाठी तुम्हाला दिशेचं ज्ञान असणं आवश्यक आहे। त्याच्यामध्ये प्रमुख 4 दिशा असतील, त्याच्यानंतर उपदिशा, ईशान्य, आग्नेय, वायव्य आणि नैऋत्य, या 4ही दिशांचं स्थान तुम्हाला माहिती असायला पाहिजे। थोडक्यामध्ये पुढचे प्रश्न पाहण्या अगोदर तुम्हाला दिशा सांगून देतो मी। या दिशेला पूर्व असते, या ठिकाणी उत्तर असते, या ठिकाणी पश्चिम असते आणि या ठिकाणी दक्षिण असते। पूर्व आणि दक्षिण याच्या मधातली दिशा जी असते ती आग्नेय असते। उत्तर आणि पूर्व याच्या मधामध्ये जी दिशा असते ती ईशान्य असते। उत्तर आणि पश्चिम याच्या मधामध्ये दिशा जी असते ती वायव्य असते आणि पश्चिम आणि दक्षिण यांच्या मधामध्ये कोणती दिशा असते, तर नैऋत्य दिशा असते। या पद्धतीने या दिशांचा क्रम तुम्हाला लक्षात असायला पाहिजे। चला पुढील प्रश्न लक्षात घेऊ आपण। पुढील प्रश्न काय म्हणतो, SRPF गट क्रमांक 9 अमरावती पोलीस शिपाई भरती 2024 ला हा प्रश्न आलेला आहे। काय म्हणतो प्रश्न आपल्याला, तर या ठिकाणी प्रश्न म्हणतो ABCDEF हे 6 मित्र समोरासमोर बसून एका वर्तुळाकृती मैदानात खेळत आहेत। वर्तुळाकृती मैदान म्हटलं तर या पद्धतीने आपल्याला लक्षात घेता येईल। तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी कोणत्या पद्धतीने लक्षात घेता येईल, तर या ठिकाणी लक्षात घ्या काय म्हणता येईल आपल्याला, तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या पद्धतीने त्या ठिकाणी
आपल्याला काय करता येईल, लक्षात घेता येईल. जसं या ठिकाणी जर आपण म्हटलं तर एक मिनिट, काय करता येईल तर वर्तुळाभोवती म्हणत आहे. तर या ठिकाणी हा एक वर्तुळ आहे हे लक्षात घ्या. या वर्तुळाभोवती ए बी सी डी ई एफ हे 6 मित्र या ठिकाणी या पद्धतीने जर घेतला आपण तर हे समोरासमोर 4 आणि मधात 2 ठेवलं तर हे 6 मित्र होतात, खेळत आहेत. बी हा डी च्या डाव्या बाजूस आहे. या ठिकाणी बी घेतला, निश्चितच या ठिकाणी इकडे तोंड असेल, याचा अर्थ डावी बाजू ही झाली, उजवी बाजू ही झाली. मग काय म्हणतो तर बी हा डी च्या डाव्या बाजूस आहे. मग या ठिकाणी बी हा डी च्या डाव्या बाजूस आहे, याचा अर्थ डी या ठिकाणी होईल आणि बी या ठिकाणी होईल. बी हा डी च्या डाव्या बाजूस आहे. सी हा ए आणि बी च्या मध्ये आहे. सी हा कोणाच्या मध्ये आहे तर ए आणि बी च्या मध्ये आहे. ए या ठिकाणी घेतलं, बी या ठिकाणी घेतला, तर या ठिकाणी सी हा काय होईल, ए आणि बी च्या मध्ये होईल. एफ हा ई आणि ए यांच्या मधात आहे. एफ हा कोणाच्या मध्ये आहे तर ई आणि ए च्या मधात आहे. तर या ठिकाणी रचना या पद्धतीने सुद्धा आपल्याला करता यावा लागू शकतो किंवा दुसरा वर्तुळ काढा लागेल. नेहमी वर्तुळ काय करायचं तर 2 काढायचे, जेणेकरून त्या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास व्हायला नको. या ठिकाणी 1 2 3 4 आणि हा झाला. रचना डी च्या डाव्या बाजूला बी आहे. मग या ठिकाणी ए आणि बी च्या मधात काय आहे, सी आहे. तर या बाजूला बी आणि या बाजूला काय करू शकता तुम्ही तर सी करू शकता. यांच्या मधोमध कोण आहे, सॉरी यांच्या मधोमध कोण आहे, ए घ्या आणि यांच्या मधोमध आहे सी. मग या ठिकाणी काय म्हणतो दुसरा पॉइंट तर बी च्या मध्ये आहे. एफ हा ई आणि ए यांच्या मध्ये आहे. मग या ठिकाणी एफ हा ए आणि ई यांच्या मधात आहे. मग या ठिकाणी 1 2 3 4 5 6 या ठिकाणी झालेत. मग या ठिकाणी एफ हा ई आणि ए यांच्या मधात आहे. एफ हा ई आणि ए यांच्या मधात आहे म्हटलं तर या ठिकाणी कोणत्या ठिकाणी येईल, 1 2 3 4 5 आणि 6. मग या ठिकाणी एफ हा ई आणि ए ऑलरेडी आहे, त्याच्यानंतर ए सुद्धा आहे. तर या ठिकाणी चला एक मिनिट, या ठिकाणी बी हा पुन्हा घेतला आपण, पुन्हा एकदा मी वर्तुळ काढतोय या ठिकाणी, त्याच्यानुसार आपल्याला पटकन लक्षात येईल. तर चला काय म्हणतो या ठिकाणी तर वर्तुळामध्ये, या वर्तुळाकारमध्ये 6 लोक आहेत, 1 2 3 4 आणि 5 आणि 1 6. या ठिकाणी डी घेतलं, डी च्या बाजूला काय होतं बी होतं. मग ए आणि बी यांच्या मधात काय आहे तर सी आहे. याचा अर्थ ए आणि बी म्हटलं तर या ठिकाणी काय येईल, सी येईल. त्याच्यानंतर एफ हा ई आणि ए यांच्या मध्ये आहे, म्हणजे या ठिकाणी ए आणि ई यांच्या मधात काय होईल, एफ म्हणजे एफ या ठिकाणी आणि ई काय होईल या ठिकाणी होईल. याचाच अर्थ या ठिकाणी 6 लोकांची सिटिंग अरेंजमेंट झाली. तर बी च्या डाव्या बाजूला कोण असा प्रश्न आहे तर या ठिकाणी बी च्या डाव्या बाजूला पाहिला आपण तर तो कोण आहे, सी आहे. मग या ठिकाणी आपलं पर्याय क्रमांक 3 हा काय असेल तर योग्य उत्तर असेल. एखादाही अल्फाबेट जर तुम्ही डबल पुन्हा रिपीट लिहिलं तर त्या ठिकाणी अडचण निर्माण होऊ शकते, तर त्या ठिकाणी थोडासा लक्ष द्यायचं आहे. चला पुढील प्रश्न लक्षात घ्या. 6 जणांच्या रांगेत डी आणि सी हे ई चे लगतचे शेजारी आहेत. बी हा फक्त ए च्या शेजारी आहे. ए हा एफ पासून चौथा आहे, तर 2 टोकांना कोण आहेत. प्रश्न विचारलेला आहे अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती 2024 ला प्रश्न विचारलेला आहे. काय म्हणतो प्रश्न, 6 जण एका रांगेत, या पद्धतीने एक रांग आहे, या रांगेमध्ये एकूण 6 जण आहेत, 1 2 3 4 त्याच्यानंतर 5 आणि हा एक 6. तर या पद्धतीनं 1 2 3 4 त्याच्यानंतर 5 त्याच्यानंतर 6 व्यक्ती आहेत. मग काय म्हणतो प्रश्न पहा, तर या ठिकाणी डी आणि सी हे सी चे काय आहेत, लगतचे शेजारी आहेत. 6 जणांच्या रांगेत डी आणि सी हे ई चे लगतचे आहेत, म्हणजे या ठिकाणी काय म्हणता येईल आपल्याला तर ई
हे लगतचे आहेत, याचा अर्थ या ठिकाणी ईच्या एका बाजूला सी असेल आणि एका बाजूला काय असेल, डी असेल. या प्रश्नामध्ये नेहमी दोन आकृत्या तयार करायच्या. कधी कधी या बाजूला डी राहू शकतो आणि या बाजूला सी राहू शकतो. मग या ठिकाणी लगतचे शेजारी आहेत. बी हा फक्त एच्या शेजारी आहे, याचाच अर्थ या ठिकाणी बी हा एच्या शेजारी आहे. या पद्धतीने रचना राहू शकते किंवा मग या पद्धतीने रचना राहू शकते. शेजारी आहे. ए हा एफ पासून चौथा आहे. मग ए हा एफ पासून चौथा आहे, याचा अर्थ ए हा एफ पासून चौथा आहे. याचा अर्थ चौथा घेतलं तुम्ही तर या ठिकाणी ए घेतलं तर या ठिकाणी एफ काय होईल, चौथा होईल. या ठिकाणी मग ए या पद्धतीने आहे तर या ठिकाणी बी येईल. या पद्धतीने लक्षात घ्या. तर दोन टोकांना कोण आहेत, या ठिकाणी एकूण 6 लोक आहेत. तर 6 झाले का, 1 2 3 4 5 6. या ठिकाणी ए पासून एफ हा काय आहे, चौथ्या क्रमांकावर आहे. तर या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला करता येईल. मग या ठिकाणी दोन टोकांना कोण आहेत, तर या ठिकाणी एफ आणि बी या पद्धतीने करता येईल. मग या ठिकाणी एफ आणि बी म्हटलं तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, उत्तर दिलेलं आहे. चला पुढील प्रश्न लक्षात घ्या. पुढील प्रश्न आहे, एका मैदानावर कवायतीसाठी एका रांगेत जितकी मुले उभी होती तितक्याच रांगा होत्या. मध्यभागी असणाऱ्या रांगेत राजू हा मध्यभागी उभा आहे किंवा असल्यास त्या क्रीडांगणावर कवायतीसाठी उभे असलेल्या मुलांची संख्या दिलेल्या पर्यायातून निवडा, असा प्रश्न आहे. आणि प्रश्न विचारलेला आहे नागपूर पोलीस शिपाई भरती 2024 ला. आता एक गोष्ट लक्षात घ्या, एका रांगेमध्ये 5 विद्यार्थी असतील. किती, 5, 1 2 3 4 आणि 5 अशा जेवढ्या एका रांगेमध्ये विद्यार्थी आहेत तेवढ्याच रांगा आहेत. 1 2 3 4 आणि 5 या पद्धतीने 5 मुले आहेत. याचा अर्थ काय असतील, 5 रांगा असतील. म्हणजेच या ठिकाणी किती रांगा आहेत, 5. आणि एका रांगेमध्ये किती विद्यार्थी आहेत, 5 आहेत. याचाच अर्थ 5 गुणिले 5 म्हणजे या ठिकाणी 25 विद्यार्थी राहू शकतात. म्हणजे मला सांगायचं एकच होता की या ठिकाणी अशा प्रश्नामध्ये नेहमी काय येत असतं, तर वर्ग संख्या येत असते. म्हणजे 8 मुले असले तर 8 रांगा असतील तर 64 मुले असतील. 12 मुलं असतील तर 12 रांगा असतील, तर त्या ठिकाणी 144 मुलं असतील. पण या ठिकाणी पर्याय मधून लक्षात घ्यायचं आहे आपल्याला, या ठिकाणी पहिली ही संख्या वर्ग संख्या नाही, याचा अर्थ हा पर्याय होऊ शकत नाही. त्याच्यानंतर 36 म्हटलं तर वर्ग संख्या आहे, 6चा वर्ग आहे. म्हणजे एका रांगेमध्ये 6 विद्यार्थी आणि 6 मुलांच्या 6 रांगा म्हणजे 36 येऊ शकतो. पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, मध्यभागी म्हटलं तर मध्यभागी याचा अर्थ काय, तर 6 मुलांच्या रांगेमध्ये मध्यभागी कोणताही विद्यार्थी येणार नाही. त्यासाठी कोणती संख्या असायला पाहिजे, तर ती विषम संख्या असायला पाहिजे. 10 एका रांगेमध्ये येणार नाही, 12 एका रांगेमध्ये येणार नाही, 11 एका रांगेमध्ये येऊ शकतो. कारण 11 मुलांच्या रांगेत मध्यभागी असणारा मुलगा येऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी समसंख्या येणार नाही. 8 म्हणजे 64 या ठिकाणी या नियमानुसार येणार नाही. मग 121 म्हटलं तर त्या रांगेमध्ये किती मुलं राहू शकतात, 11 मुलं राहू शकतात. आणि 11चा वर्ग आहे 121. याचाच अर्थ पर्याय क्रमांक काय असेल, 4 हा आपला योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न लक्षात घ्या. काय म्हणतो पुढील प्रश्न, एका सिनेमागृहामध्ये मुली बसल्या असून त्या मुलींपैकी दीपा स्वातीच्या उजवीकडे बसली, त्याच्यानंतर प्रज्ञा स्वातीच्या डावीकडे बसली. दीपा व सीता यांच्यामध्ये गीता बसले, तर मधोमध कोण बसले. या ठिकाणी कोण आहेत मुली, तर या ठिकाणी बसल्या असून त्या मुलींपैकी दीपा काय झालं, स्वातीच्या उजवीकडे बसली. याचा अर्थ स्वाती काय असेल, दीपाच्या डाव्या बाजूला असेल. प्रज्ञा स्वातीच्या डावीकडे बसली. स्वातीच्या डावीकडे कोण आहे, तर ही प्रज्ञा आहे. या पद्धतीने लक्षात घ्या. दीपा व सीता यांच्यामध्ये गीता बसली. दीपा व सीता यांच्यामध्ये दीपा आणि सीता, सीताला या बाजूला घ्या. मग दीपा आणि सीता यांच्या मधामध्ये कोण आहे, तर गीता आहे. तर या पद्धतीने आपली काय असेल, तर बैठक व्यवस्था असेल. मग या ठिकाणी काय प्रश्न विचारलेला आहे, दीपा व सीता यांच्यामध्ये गीता बसले तर मधोमध कोण म्हटलेला आहे. मग मधोमध म्हटलं तर या ठिकाणी
1 2 3 4 आणि 5 एकूण 5 मुली आहेत. म्हणजेच या ठिकाणी मधोमध म्हटलं तर ती कोण असेल? दीपा असेल. दीपाच्या उजवीकडे 2 मुली आणि डावीकडे 2 मुली, याचा अर्थ उत्तर काय असेल? दीपा. मग या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हा काय असेल? योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न लक्षात घ्या. पुढील प्रश्न विचारलेला आहे मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त चालक भरती 2024 ला. काय म्हणतो प्रश्न? प्रश्न आहे प्रदीप, अशोक, सुधीर आणि दीपक कॅरम खेळत आहेत. प्रदीप आणि सुधीर हे एकमेकाचे भिडू आहेत. सुधीरच्या डावीकडे अशोक बसला आहे. जर दीपकचं तोंड पूर्वेला असेल तर उत्तरेला कोणाचं तोंड आहे? या पद्धतीने एकदम साधा आणि सोपा प्रश्न विचारलेला आहे. कॅरम आपल्या सर्वांना माहिती आहे. या पद्धतीने कॅरमची रचना असते. मग या बाजूला एक विद्यार्थी बसला असेल, या बाजूला एक असेल, या बाजूला एक आणि त्याच्या विरुद्ध बाजूला एक असेल. एकमेकाचे भिडू म्हणजे समोरासमोर. याचा अर्थ प्रदीप व सुधीर एकमेकाचे भिडू आहेत. याचाच अर्थ या ठिकाणी जर प्रदीप बसला असेल तर निश्चितच या ठिकाणी कोण बसला असेल? सुधीर बसला असेल. हे लक्षात घ्या. एक रचना घेऊ आपण. मग सुधीरच्या डावीकडे अशोक बसला आहे. मग ह्या सगळे जेव्हा कॅरम खेळतात त्यांचं तोंड असते कॅरमच्या केंद्र भागाकडे. याचा अर्थ जर सुधीर हा पूर्वेकडे तोंड करून बसला असेल तर निश्चितच या ठिकाणी काय होईल? सुधीरच्या डावी बाजू दक्षिण दिशा होईल. याचाच अर्थ डाव्या बाजूला कोण बसला आहे? अशोक बसला आहे. मग अशोक बसला आहे तर निश्चितच एक व्यक्ती कोण उरला किंवा एक मुलगा कोण उरला? तर तो उरला दीपक. मग दीपक हा या ठिकाणी बसला असेल. या पद्धतीने आपण रचना करू शकतो. पण नंतर काय दिलेलं आहे बघा. तर या ठिकाणी सुधीरच्या डावीकडे अशोक बसला आहे. जर दीपकचं तोंड हा पूर्वेला असेल, मग तोंड पूर्वेला असेल याचाच अर्थ तो कोणत्या दिशेला बसलेला असेल? ही पूर्व दिशा आहे. याचा अर्थ दीपक बसला असेल पश्चिम दिशेला. काय असेल? पश्चिम दिशेला. ही रचना एंटी क्लॉक मध्ये असं तुम्ही 90 डिग्री मध्ये वळवा. याचाच अर्थ दीपक या ठिकाणी आलं तर निश्चितच प्रदीप काय होईल? दक्षिण दिशेला जाईल. प्रदीप दक्षिण दिशेला गेला तर अशोक काय होईल? पूर्व दिशेला येईल. आणि अशोक पूर्व दिशेला गेला तर निश्चितच सुधीर काय होईल? तर उत्तर दिशेला जाईल. या पद्धतीने आपली रचना तयार होईल. आता काय प्रश्न विचारलाय बघा. तर उत्तरेला कोणाचं तोंड आहे? मग जो दक्षिणेला बसणारा प्रदीप आहे, ह्या प्रदीपचं तोंड कोणाकडे असेल? तर उत्तरेकडे असेल. म्हणजेच आपलं उत्तर काय असेल? तर प्रदीप असेल. आणि प्रदीप कोणत्या पर्यायामध्ये दिलेला आहे? तर पर्याय क्रमांक 2 मध्ये प्रदीप हा उत्तर दिलेला आहे. चला पुढील प्रश्न लक्षात घ्या. तर या पद्धतीने आपण आपल्या चॅनलवर सगळे प्रश्न हे सविस्तर स्वरूपामध्ये पाहत आहोत. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा लाईक करा. पुढील व्हिडिओसाठी आणि सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त आपल्या पोलीस भरती तयारी करणाऱ्या मित्रांपर्यंत शेअर करा. चला पुढील प्रश्न लक्षात घ्या. सोलापूर शहर पोलीस आयुक्त 2024 ला हा प्रश्न विचारलेला आहे. फोटो काढण्यासाठी 5 मुली एका बाकावर बसलेल्या आहेत. लताच्या लगेचच डावीकडे सविता आहे बसलेली आहे. कविताच्या लगेचच डावीकडे संगीता बसलेली आहे. संगीताच्या लगेचच डावीकडे भाविका बसलेली आहे. तर मध्यभागी कोण बसलेले आहेत? या रांगेमध्ये या पद्धतीने मुली बसलेल्या आहेत असं गृहीत पकडा. या ठिकाणी कॅमेरा ठेवलेला आहे फोटो काढण्यासाठी आणि सगळ्यांचं तोंड इकडे आहे. मग इकडे तोंड असेल तर ही झाली बेटा उजवी बाजू आणि या ठिकाणी ही बाजू कोणती झाली? डावी बाजू. मग याच्यानुसार आपल्याला काय करायचं आहे? तर मुलींची बैठक व्यवस्था तयार करायची आहे. काय म्हणत आहे? तर लताच्या लगेच डावीकडे कोण आहे? सविता आहे. याचा अर्थ लता या ठिकाणी असेल तर निश्चितच डावीकडे कोण होईल? सविता या पद्धतीने होईल. मग त्याच्यानंतर बसलेली आहे. आणि कविताच्या लगेच डावीकडे कोण आहे? संगीता आहे. मग या ठिकाणी कविता ही आहे. मग कविताच्या लगेचच डावीकडे कोण आहे? संगीता आहे. याचा अर्थ काय होईल? संगीता या ठिकाणी होईल. बसलेली आहे. संगीताच्या लगेचच डावीकडे कोण आहे? भाविका आहे. संगीताच्या डावीकडे ही कोण झाली? भाविका झाली. आता या ठिकाणी भाविका बसलेली आहे.
तर मध्यभागी कोण? आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, सविता या ठिकाणी येईल की इकडे येईल, दोनही पद्धतीने तयार करा. तर या ठिकाणी सविता, त्याच्यानंतर कोण आहे? लता. त्याच्यानंतर जर ही रचना आपण याच्या उजवीकडे ठेवलं तर काय होईल? भाविका होईल. त्याच्यानंतर कोण आहे? तर संगीता आहे. आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटी कोण आहे? तर या ठिकाणी कविता आहे. या पद्धतीने या पाचही मुलीची रचना या पद्धतीने होऊ शकतो. किंवा मग दुसरी रचना पाहिलं तुम्ही तर या ठिकाणी भाविका, त्याच्यानंतर भाविकाच्या उजवीकडे संगीता आणि संगीताच्या उजवीकडे काय येईल? कविता. आणि हे सविता आणि लता जी आहे ते उजवीकडे ठेवलं तर या पद्धतीने सविता आणि या ठिकाणी सर्वात शेवटी कोण येईल? लता. या पद्धतीने रचना काय होईल? त्या ठिकाणी होईल. मग आता या दोनही रचनेनुसार जर पाहिलं तुम्ही तर पर्यायामध्ये बघा, मध्यभागी कोणाला आहे? या ठिकाणी भाविका आलेली आहे आणि मध्यभागी या ठिकाणी कोण आलेली आहे? कविता आलेली आहे. मग या ठिकाणी पर्यायामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी भाविका आपल्याला पाहायला मिळत नाही. याचाच अर्थ या ठिकाणी मध्यभागी दुसऱ्या क्रमांकाची जी रचना आहे त्यानुसार कोणतं येईल? तर कविता हा काय असेल? आपलं योग्य उत्तर असेल. तर या पद्धतीने एकदम साधे आणि सोपे प्रश्न बैठक व्यवस्थेवर आपल्याला विचारलेले आहेत. पुढील प्रश्न लक्षात घ्या. काय म्हणतो पुढील प्रश्न? ए बी सी डी हे चौघे कॅरम खेळत आहेत. ए व बी हे जोडीदार आहेत. डी हा उत्तरेकडे तोंड करून बसलेला आहे. जर ए पश्चिम दिशेकडे तोंड करून बसला असेल तर दक्षिण दिशेकडे कोण बघत आहे? असा प्रश्न आहे. तर या पद्धतीने हा एक कॅरम आहे. या ठिकाणी लक्षात घ्या, किती लोक आहेत? 4 लोक आहेत. डी हा उत्तरेकडे तोंड करून बसला आहे. याचाच अर्थ डी दक्षिणेला बसला आहे. जेव्हा दक्षिणेला बसलेला असेल त्यावेळेला त्याचं तोंड कोणाकडे असेल? उत्तरेकडे असेल, बसला आहे. ए पश्चिम दिशेकडे तोंड करून बसलेला आहे. मग ही झाली आपली उत्तर दिशा, ही झाली आपली पूर्व दिशा, ही झाली आपली पश्चिम दिशा आणि ही झाली दक्षिण दिशा. मग ए हा पश्चिम दिशेकडे तोंड करून बसलेला आहे. याचा अर्थ ही पश्चिम दिशा झाली. म्हणजे या ठिकाणी बसलेला असेल कोण? ए बसलेला असेल. मग याच्यानुसार जर पाहिलं तर दक्षिणेकडे कोण बघत आहे? या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या. आणि काय म्हणत आहे? तर ए आणि बी हे जोडीदार आहेत. मग या ठिकाणी एचा जोडीदार कोण आहे? बी आहे. याचा अर्थ बी या ठिकाणी येईल. मग ए झालं, बी झालं, डी झालं. याचा अर्थ उरलेला कोण आहे? सी आहे. मग सी हा कोणाचा जोडीदार असेल? टीचा जोडीदार असेल. मग या ठिकाणी काय प्रश्न आहे? तर दक्षिणेकडे कोण बघत आहे? मग उत्तर दिशेला बसणारा सी याचं पाहण्याची दिशा कोणती असेल? दक्षिण असेल. तर त्याच्यानुसार जर पाहिलं तर पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर सी हा काय असेल? योग्य उत्तर असेल. या पद्धतीने त्या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. पुढील प्रश्न लक्षात घ्या. या ठिकाणी प्रश्न खूप मोठा आहे, लांबलचक आहे. या प्रश्नावर 4 प्रश्न किंवा 5 प्रश्न विचारलेले आहेत. आणि हा प्रश्न आलेला आहे मित्रांनो लातूर पोलीस चालक भरती 2024 ला. एक माहिती दिलेली आहे आणि त्या माहितीच्या आधारावर आपल्याला याच्यावर आधारित एकूण 5 प्रश्न विचारलेले आहेत. ते 5ही प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. लक्षात घ्या. तर काय म्हणतो? चौरसाच्या शिरोबिंदूवर व बाजूंच्या मध्यबिंदूवर 8 जण खालील प्रमाणे चौरसाच्या केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत. अजय जो प्रियाच्या विरुद्ध बाजूला बसला आहे व राजूच्या बाजूस बसला आहे. नैना व सौरभ समोरासमोर आहेत. अजय नैनाच्या उजव्या बाजूस आहे. उर्मिला जी प्रियाच्या उजव्या बाजूस आहे. अगदी तिच्या समोर राजू बसला आहे. संजय व शोभा समोरासमोर आहेत, परंतु शोभा राजूच्या बाजूस नाही. यावरून आपल्याला प्रश्न त्या ठिकाणी दिलेले आहेत. प्रश्न काय आहेत बघून घ्या. या ठिकाणी राजू व नैना यांच्यामध्ये कोण आहे? याच्यानंतर नैना व उर्मिला यांनी आपसात जागा बदलल्या तर उर्मिलाच्या उजव्या बाजूला कोण येईल? तर या पद्धतीने एकूण किती प्रश्न दिलेले आहेत? तर 4 प्रश्न 5 प्रश्न दिलेले आहेत. चला रचना करूयात आपण. काय म्हणते रचना? या ठिकाणी रचना करताना काय म्हटलेलं आहे? चौरसाच्या शिरोबिंदूवर व बाजूच्या मध्यंतरी 8 खालील प्रमाणे काय बसलेले आहेत? व्यक्ती बसलेले आहेत. तर हा एक चौरस घ्या.
या चौरसाच्या बिंदूवर आणि मध्यबिंदूवर म्हणजे या ठिकाणी एक व्यक्ती बसलेला असेल, या ठिकाणी काय असेल, एक व्यक्ती बसलेला असेल, या ठिकाणी एक व्यक्ती बसलेला असेल, त्याच्यानंतर या ठिकाणी एक व्यक्ती बसलेला असेल, या ठिकाणी एक आणि या ठिकाणी एक, आणि बाजूच्या मध्यबिंदूवर म्हणजे या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी आणि या ठिकाणी, या पद्धतीने एकूण किती संख्या होईल, एकूण झाली 8 व्यक्तींची संख्या। 8 जण खालीलप्रमाणे चौरसाच्या केंद्राकडे म्हणजे इकडे तोंड करून या ठिकाणी बसलेले आहेत। मग अजय जो प्रियाच्या विरुद्ध बाजूला आहे, म्हणजे अजय इथं बसलेला असेल तर सेम त्याच्या विरुद्ध बाजूला कोण असेल, प्रिया बसलेली असेल। या पद्धतीने या ठिकाणी काढायचा। इकडे अजय बसला असेल तर प्रिया विरुद्ध बाजूला, तर या ठिकाणी सध्या मी अजय या ठिकाणी घेतो। अजय जर या ठिकाणी असेल तर निश्चितच प्रिया या ठिकाणी बसलेली असेल। त्याच्यानंतर अजय आहेत, अजय जो प्रियाच्या विरुद्ध बाजूस बसलेला आहे व राजूच्या बाजूस बसलेला आहे। मग या ठिकाणी अजय बसलेला असेल तर निश्चितच या ठिकाणी किंवा या ठिकाणी दोन पैकी एका ठिकाणी काय असेल, राजू असेल। नैना व सौरभ समोरासमोर बसलेले आहेत। मग या ठिकाणी नैना इथं असेल तर सौरभ इथं असेल, नैना इथं असेल तर या ठिकाणी सौरभ या ठिकाणी असेल। या पद्धतीने विरुद्ध बाजूला बसलेले आहेत। त्याच्यानंतर अजय नैनाच्या उजव्या बाजूस आहे। मग अजय हा नैनाच्या उजव्या बाजूस आहे, याचाच अर्थ अजयच्या डाव्या बाजूला कोण असेल, तर या ठिकाणी नैना असेल। काय असेल, नैना असेल। आणि काय म्हणतो, तर नैना व सौरभ हे समोरासमोर आहेत। मग या ठिकाणी नैना आली तर निश्चित याच्या समोर काय असेल, सौरभ असेल। या पद्धतीने रचना त्या ठिकाणी करायची आहे। मग अजय नैनाच्या उजव्या बाजूस आहे, अजय नैनाच्या उजव्या बाजूस, कारण याचा तोंड कोणाकडे आहे, केंद्राकडे आहे। याचं सुद्धा तोंड कोणाकडे आहे, केंद्राकडे आहे। उर्मिला जी प्रियाच्या उजव्या बाजूस आहे, प्रियाची जर इकडे तोंड असेल तर उजवी बाजू कोणती झाली, ही। मग या ठिकाणी कोण असेल, तर या ठिकाणी असेल उर्मिला। उर्मिला उजव्या बाजूस आहे। अगदी तिच्या समोर राजू बसलाय, म्हणजे कोणाच्या, तर उर्मिलाच्या समोर कोण आहे, राजू। म्हणजेच या कोपऱ्यातून हा कोपरा काय झाला, समोर झाला, तर या ठिकाणी काय होईल, राजू होईल। या पद्धतीने, आणि अजय हा राजूच्या बाजूस बसला आहे, अगोदरच त्या ठिकाणी दिलेला आहे। तर प्रियाच्या उजव्या बाजूस अगदी तिच्या समोर राजू बसला आहे। संजय व शोभा समोरासमोर आहेत। मग आता आपलं उरलं हे दोन ठिकाण, या ठिकाणी संजय असेल तर या ठिकाणी शोभा असेल, किंवा या ठिकाणी संजय असेल तर या ठिकाणी काय असेल, शोभा असेल। परंतु शोभा राजूच्या बाजूस नाही, या राजूच्या बाजूला शोभा नाही। याचा अर्थ शोभा कोणत्या ठिकाणी येईल, या ठिकाणी येईल। आणि शोभा आणि कोण, तर संजय हे विरुद्ध आहेत। याचा अर्थ या ठिकाणी काय येईल, संजय येईल। तर या पद्धतीने रचना केलेली आहे। तर या पद्धतीने रचना जर पाहिलं तर या पद्धतीने रचना तयार होईल। संजयचं तोंड देखील इकडे, राजूचं तोंड देखील इकडे, उर्मिलाचं तोंड देखील केंद्राकडे, शोभाचं तोंड देखील केंद्राकडे, आणि सौरभचं तोंड देखील केंद्राकडे। तर जी माहिती दिलेली आहे त्या माहितीनुसार आपली ही आकृती तयार झाली। आता या आकृतीच्या आधारावर आपल्याला जे प्रश्न विचारलेले आहेत ते सगळे प्रश्न त्या ठिकाणी काय करायचे आहेत, सॉल्व्ह करायचे आहेत। काय म्हणतो प्रश्न, लक्षात घ्या, राजू व नैना यांच्यामध्ये कोण आहे। प्रश्न लक्षात ठेवा, राजू व नैना यांच्या मधामध्ये कोण आहे, तर राजू आणि नैना यांच्या मधामध्ये कोण आहे, आपल्याला आकृतीमध्ये दिसते। राजू आणि नैना यांच्या मधात कोण आहे, अजय आहे। तर या ठिकाणी राजू आणि नैना यांच्या मधामध्ये कोण असेल, अजय। पर्याय क्रमांक 2 हा काय झाला, आपलं योग्य उत्तर झालं। पुढील प्रश्न लक्षात घ्या, नैना व उर्मिला यांनी आपापसात जागा बदलल्या। कोण, नैना आणि उर्मिला। लक्षात ठेवा, नैना त्याच्यानंतर उर्मिला यांनी काय केलं, आपसात जागा बदलल्या। तर उर्मिलाच्या उजव्या बाजूस कोण असेल, असा प्रश्न आहे। मग नैना आणि उर्मिला आणि उजव्या बाजूला प्रश्न विचारला आहे। याचा अर्थ नैना या ठिकाणी आहे, उर्मिला या ठिकाणी आहे। याचा अर्थ उर्मिलाच्या ठिकाणी कोण आली, तर नैना आली, आणि नैनाच्या ठिकाणी कोण आली, उर्मिला आली। मग या ठिकाणी उर्मिला आली, तर प्रश्न काय होता, उर्मिलाच्या उजव्या बाजूला कोण असेल,
तर इकडे तो नसेल तर निश्चितच उजव्या बाजूला कोण आहे? अजय आहे. तर या पद्धतीने त्या ठिकाणी आपसात जागा बदलल्याच्या नंतर आपलं उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 अजय हा काय असेल? आपलं योग्य उत्तर असेल. चला पुढील प्रश्न काय म्हणतो? पुढील प्रश्न, शोभा व अजय यांच्या मध्ये कोण आहे? शोभा आणि अजय यांच्या मधामध्ये जर पाहिलं तर आपण आकृती ऑलरेडी काढला आहे. तर शोभा आणि अजय यांच्या मधात जर पाहिला आपण तर त्या ठिकाणी शोभा आणि अजय यांच्या मधात कोण आहे? तर ते आहे नैना. कारण या ठिकाणी जागा बदलवलं होतं पण मूळ जे ठिकाण होतं ते या ठिकाणी नैनाचं होतं आणि या ठिकाणी उर्मिलाचं होतं. मग शोभा आणि अजय यांच्या मधामध्ये कोण आहे? नैना आहे. म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? तर प्रश्न पहा, शोभा आणि अजय यांच्यामध्ये कोण आहे? तर या ठिकाणी आपलं पर्याय क्रमांक 3 नैना हा काय असेल? आपलं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न बघा काय म्हणतो पुढील प्रश्न, उर्मिला समोर कोण बसले आहे? आकृती पाहिलं तर तुम्हाला लगेच समजून येईल की उर्मिलाच्या समोर कोण बसलेला आहे. मग आकृती पाहिल्यानंतर उर्मिलाच्या समोर कोण बसला आहे? तर या ठिकाणी उर्मिलाच्या समोर कोण आहे? तर राजू बसलेला आहे. तर आपलं योग्य उत्तर काय असेल? राजू असेल. त्याच्यानंतर पुढील प्रश्न लक्षात घ्या. काय म्हणतो पुढील प्रश्न? तर पुढील प्रश्न आहे या ठिकाणी याचा उर्मिलाच्या समोर कोण होता? राजू. पर्याय क्रमांक 1 हा उत्तर होता. पुढील सर्वात शेवटचा प्रश्न लक्षात घ्या. प्रियाच्या डावीकडे दुसरा कोण? आता या ठिकाणी प्रियाच्या डावीकडे दुसरा कोण? तर निश्चितच तुम्ही आकृती पाहिले तर आकृतीनुसार प्रियाच्या डावीकडे तुम्हाला दुसरा व्यक्ती पाहायला मिळेल. दुसरा विचारो, तिसरा विचारो, कोणताही विचारो, आकृतीनुसार आपल्याला सगळे प्रश्न. मग या प्रियाची डावी बाजू कोणती झाली? ही. मग हिच्याकडून पहिला जर पाहिला तर तो आहे सौरभ आणि दुसरा कोणता आहे? संजय. म्हणजे त्याचं उत्तर काय असेल? आपलं संजय उत्तर असेल. तर या पद्धतीनं या ठिकाणी आपण शेवटच्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी काय आलं? तर संजय आलं आणि संजय पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे. तर पर्याय क्रमांक 3 हा काय असेल? आपलं योग्य उत्तर असेल. तर या पद्धतीनं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बैठक व्यवस्था या घटकावरचे एकूण 15 प्रश्न पाहिलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न 2024 ला झालेल्या पोलीस भरतीला आलेले आहेत. तर याच पद्धतीने वेगवेगळ्या विषयाचे आणि वेगवेगळ्या घटकांचं व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलवर नक्की राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. चला उद्याला पुन्हा भेटूयात आपण एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयाच्या नवीन घटकासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.